नमस्कार सर्वांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा। आज आमच्याकडे थोडं ऊन आहे आणि पावसाचंही वातावरण मधून येते, म्हणून ठरवलं की पूजा घरातच बनवायची। ऊन आले आता बघा, तर अशा पद्धतीने आम्ही निघालो पत्री गोळी करायला, म्हणजे ते जे आपण महादेवाच्या पिंडीवर पानं जी वाहतो ती गोळा करण्यासाठी निघालेलो आहोत। तर हे बघा फुलांची फळांची पानं आपण गोळा करतो। तर चला दिनेश्वरा घे, दोघींना 2 पानं घे। हे बघा आता आमच्याकडे बेलाचं पान अवेलेबल नाहीये, तर दुकानात असतं पण संपून जातं बऱ्याचदा, तर आम्हाला काल भेटलं नाही म्हणून मग आम्ही असे हे बघा आता बेलासारखंच पान आहे, तर हे पानं वापरणार आहोत। हे बघा आता भक्ती महत्त्वाची आहे, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्ट अवेलेबल होईलच असं नसतं, बरोबर की नाही? तुमचं यावर मत काय मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। आपली संस्कृती तर काय आपण सोडू शकत नाही, असं तोडायचंय। स्वराने एक पान तोडले। तर चला मित्रांनो, व्हिडिओ खूपच मोठा होऊन जातो। मी तुम्हाला ना पत्री गोळा करून आल्यावर दाखवते काय काय जमा केलंय। आणि एक ॲपलचं झाड आहे जवळच, तर तिथलं पान आपण घ्यायला जाणार आहोत, म्हणजे फळाचं पान। माझ्या मागे घरामागे प्लमचं झाड आहे, तर त्याचे देखील पानं घेणार आहोत। चला किती शांत झोपली बघा, तिच्या कडेने मुंग्या सुद्धा तिच्याशी गपशप करताना आहे, गप्पा मारताना दिसतायत। तर माहित नाही आता ही जिवंत आहे की मेलेली आहे। अरे जिवंत आहे, तिच्या आजूबाजूला मुंग्या आहेत बघा, किती छान। आणि मित्रांनो मी ना ह्या झाडाला खूप मिस करते आमच्या इथल्या। हे बघा, ओके थँक्यू, ओके थँक्यू। सर ह्याच्यात टाक, कॅरी बॅग मध्ये टाक। ऐका ना, हे बघा हे जे झाड होतं ना, याला मी खूप मिस करते, कारण मागच्या 2 वर्षात मी ह्या झाडाची पानं तोडून सुद्धा मी महादेवाला वाहिलेली आहे। त्याच्यामुळे आता ते झाड नाहीस झालेलं आहे, कारण इथे 2-3 झाडं एक सोबत लावलेली होती, दिसत असेल तुम्हाला खोडं, तर थोडं कंप्लेंट करण्यात आली होती। आता मी नंतर सांगते मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे हे झाड तोडण्यात आलं। तर पुढे आम्ही काय केलं ते सांगते। आम्ही बराच प्रयत्न केला वाचवण्याचा, पण नाही वाचू शकलो, ठीक आहे। तर इथे फुलं पण आहे आपल्याकडे, पांढरे फुलं आज आपण वापरणार आहोत, बाकी गणपती बाप्पाला थोडेसे फुलं यातले यूज करणार आहोत। हे बघा आपण आपल्या बाहेर फुलं वगैरे ठेवली ना, तर त्यावर ही जी कीटकं असतात ना, ही सुद्धा खूप सुंदर बघा किती आनंदी ते फुलपाखरू प्रत्येक फुलावर जाऊन बसतं आहे, त्याला देखील आनंद मिळतो। आणि मधमाशा सुद्धा येतात मध गोळा करायला। आणि इथे आपल्या आळूचं बघा पूर्ण पेटच तयार झालंय। उद्या बाप्पाला मी अजूनपर्यंत ह्याच्या वड्या वगैरे काहीच केलेलं नाहीये। हे 2 पानं खराब झालेली कट केलेली आहे, तर ह्या ज्या पानाच्या बाप्पाला पहिले वड्या देणार आपण आणि मग आपण खाणार, कारण पहिलंच माझं आळूचं बेट आहे जे एवढं फुललेलं आहे ह्या उन्हाळ्यात। तर चला आता आपण निघूया, बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरूच आहे। तुमची कशी चालू आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा। चला घरापासून अर्धा मीटर लांब आल्यानंतर मला इथे एक ॲपलचं झाड लागलेलं आहे, दाखवते तुम्हाला। अजून तिथे पोहोचलेली नाहीये मी, फास्ट चालत आली आहे, कारण उशीर झाला, 1 वाजला ऑलरेडी आणि मला पूजाही करायची आहे। आणि स्वराची एक्झाम आहे, इथे एक्झाम असते इयर 5चे जे मुलं असतात त्यांची ग्रामर स्कूलसाठीचे। आपल्याकडे कसं नवोदय वगैरे असतं, स्कॉलरशिपचे एक्झाम असतात, तशी स्वराची एक्झाम आहे, तर तिचा अभ्यास असतो। मग थोड्या वेळ तरी मला अथांगजवळ लक्ष द्यावं लागतं, कारण मग तो तिला अभ्यास नाही करू देत आणि तिला काही जे टाइम लिमिट असतं त्यामध्येच क्वेश्चन पेपर सॉल्व करायचे असतात, म्हणून अथांगला सांभाळलं म्हणजे कसं। हे बघा ॲपलचं झाड आलंय, दाखवते, दिसलं? चला आता हे कसं आहे माहिती का, पब्लिक पार्क आहे, यातून आपण घेऊ शकतो। चला मी तुम्हाला दाखवते आधी। हे बघा किती सारी फळं लागली, तरी वा, हे बघा काही ॲपल किडून खाली पडतायत, तरी सुद्धा लोकांनी कोणी नेलेले नाही। बापरे हे किती मोठं ॲपल आहे, हे बघा किती मोठं आहे, समजू शकता तुम्ही। तर वरनं पडलं असेल, हे बघा। तर खाली पडलेलं फळ घेणार नाही आपण, कारण काय होतं इथे कुत्रे खूप आहेत, म्हणजे पाळीव कुत्रे लोक फिरायला घेऊन येतात, तर ते कुत्रे पण तोंड लावतात, सू करतात, त्याच्यामुळे अशा खाली पडलेल्या वस्तू आपण घेऊ देवाला वाहणं योग्य नाही, आपण स्वतः ठेवणं योग्य नाही। चला आता आपण आहे ना ॲपल आणि ॲपलची काही चांगली जी पानं दिसत आहेत ती घेऊया, कारण बरीचशी अशी खराब झालेली आहेत। चला इथून थोडे ॲपल घेतले आपण, फ्रेश ॲपल बाप्पाला पण देणार आहोत
उद्या नैवेद्यासाठी ठेवूया, कारण हे ॲपल थोडे कच्चे आहेत. जर आपण ते तसेच ठेवले तर ते पिकतात, लाल होतात. तर बघूया आता अजून काय काय मिळते. तर हे कसं आहे माहिती का, पब्लिक पार्क आहे, इथून आपण काहीही घेऊ शकतो. नाहीतर आपण असं शेजारच्यांच्या झाडाची पानं तोडणं, फुलं तोडणं इथे अलाउड नाही आहे. कारण बऱ्याच जणांच्या घरासमोर फुलं असतात वेगवेगळी, आणि ती जर जाऊन तोडली, आणि कॅमेरा असतो प्रत्येक घराला, तर त्यामुळे कुणी कोणाच्या घरासमोरील फुलं पानं तोडायची हे नाही करत. तर असं करणंही योग्य नाही आहे. त्यांना न विचारता आपण नाही घेऊ शकत, बरोबर की रे? विचारून घेऊ शकतो. एखादं फुल द्यायला तेही नाही म्हणणार नाही, पण इथली लोक कोणाच्या झाडाची फुलं तोडत नाही. हे बघा, तर ह्या झाडाचं पान घेते, फुलाचं झाड आहे हे बघा. तर याची पानं बघा कडुलिंबासारखीच आहे, हो की नाही? पण हे कडुलिंब नाही आहे. आपल्या इथे कडुलिंब असतं ना, तर ते खूप औषधी झाड असतं, बरोबर की नाही? तर रासबेरीच्या पानाला खालून पण काटे, त्यामुळे ते नको, हातात काटे घुसतील, खूप गुलाबासारखी काटेत. तर मुलं इतकं हळूहळू चालतायत ना, बघा. चला पटकन, मुलांना उशीर झालाय. स्वराला काय भेटलं बघा, काय भेटलं स्वरा? तर ह्या दुर्वा नाहीये, ती म्हणते स्ट्रीट दुर्वांसारखंच दिसतंय. तर स्वराला खूप आनंद झाला. तुम्ही म्हणाली ते दुर्वा नसतात का? तर नाही, असं ग्रास असतं, आणि ह्यावर इतकी कुत्री फिरतात, त्यामुळे नको वाटतं ते. तर दुर्वा नाही वाहिलेल्या बऱ्या. तर 70 रुपयाला एवढे पेंडी भेटलेली काल आम्हाला दुर्वांची. तर तीच आम्ही गणपती बाप्पाला वाहणार आहोत. तर एकदाच दुर्वा होतील. आमच्याकडे दुर्वा नाहीये, तुमच्याकडे असेल तर द्या पाठवून, बिनधास्त. तुमच्या या ताईला खूप मदत होईल जर तुम्ही दुर्वा पाठवल्यात तर. हे बघा, असं आहे बरं का ग्रास दुर्वासारखं, पण ते नको वाटतं यार. मलाच मनाला पटत नाही की नको, दुर्वा पाहिजे म्हणून काहीही देवाला व्हायचं नको, बरोबर की नाही? कितीही त्यांना ते प्रिय असल्या तरी आपण कुठून घेतोय हे फार महत्वाचं आहे. आणि मला माहिती, इथे जवळपास 90% लोकांकडे कुत्रे आहेत, पाळीव कुत्री. आणि हा जो एरिया आहे सगळा आजूबाजूचा, तो सगळा म्हणजे कुत्रीच फिरतात की इकडे तिकडे. त्यामुळे मग मला नको वाटतं ते कुत्रीशी सू करतात, है की नाही? बरोबर की नाही? कितीही स्वच्छ देश असला पण ते कुत्र्यांचं नको, मी नाही करत, मला स्वतःला चालवू नाही करत. माझ्या बुद्धीला ते पटत नाही. तुम्हाला बरोबर वाटतं का माझं हे वागणं? मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. नाहीतर हे आपण दुर्वासारखंच ग्रास आहे लॉनचं, तर त्याच्यातून दुर्वा निघू शकता. हे बघा आपली स्वरा. चला आता मी घरी जाते, पूजा करते, मग तुमच्याशी बोलते. हे झाड कसलं आहे हो, तुम्हीच सांगा मला. हे बघा, अशी फळं आहेत याला. तर अथांग आमचा याला लिंबूचं झाड म्हणतो, लिंबू आहे, लेमन आहे म्हणतो. तर हे फळं पण घेऊया आपण व्हायला, ठीक आहे? मला असं वाटतं कुणी तोडत नाही, म्हणजे काहीतरी विषारी फळ असेल, आय डोंट नो. तुम्हाला माहिती का याच्याबद्दल सांगा. आणि असं झाड आहे बघा. चला, लेडीज गेली, तिच्याकडे पण डॉगी होता. ती मला म्हणत होती की तू खूप छान दिसते आहे, मला इंडियन लुक्स खूप आवडतात, साडी खूप छान घातलेली आहे, असं ती मला म्हटली. म्हटलं थँक्यू. मग तिला म्हटलं आमच्या इथे असं जे ट्रीज असतात त्याची पूजा करतात, आमच्या ट्रॅडिशनमध्ये आहे, तर आज ती पूजा आहे म्हणून मी अशी पानं जमा करते. ती म्हणजे ओ दॅट्स नाईस अशी म्हटली आणि चालल्या गेली. तर म्हातारी लेडीज होती. चला पूजा करूया आणि हळूहळू तुम्हाला अपडेट देईल. आता उद्या बाप्पाची कशी तयारी होते काय. आता हा ब्लॉग तुम्ही उद्या बघणार, बाप्पा बसवणार तो ब्लॉग त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला बघायला मिळणार, बरोबर? नो, काटा टोचला. हे जे झाड आहे ना, पानं आहेत ना, त्याला काटेत बहुतेक. हो, बाबळीसारखे काटेत, पण जरा जपून वापरावी लागणार. चला बघा, आता साधी भोळी आपली पूजा, सगळंच साहित्य मिळतं असं नाही. तर अशा पद्धतीने आमची तयारी झाली. आणि हे लाकडाचं असल्यामुळे मी ते फॉइल पेपर ठेवलाय. चला आता आपण पूजेला सुरुवात करूया. मी पूजा झाल्यावर भेटते, कारण मला पूजेमध्ये डिस्टर्बन्स नकोय आता. चला, हे बघा, इकडे माझ्याकडे समुद्रातली बीचवरची रेती आहे, कारण आमच्याकडे रेती नाही मिळत, तर ती रेती आम्ही जपून ठेवतो. अशा पद्धतीने मी इथं घेऊन आलेले आहेत. हे बघा, मागच्याच वर्षीची ही, म्हणजे तिच्यापासून आता आपण पिंड बनवूया. चला.
तर इथे घरी येऊन मी पिंड बनवायला घेतली. स्वराचं म्हणणं होतं की मला बनवू द्यायला पाहिजे मम्मा, पण मी तिला म्हटलं आता तू लहान आहे, नेक्स्ट इयर तू बनव. माझ्या लक्षात नाही आलं खरं तर ते की तिला सांगावं बनवायला, ती बनवू शकते असं. इथून मागे कधी तिने बनवलेलं नाही आहे. तर मित्रांनो काय झालं ना, काल विड्याची पानं मी आणायला लावली होती, तर 4-5च पानं मला भेटलेली आहे. म्हटलं आता उद्या गणपतीचं कलशसाठी लागेल, एवढ्यात लगेच मिळणार नाही, म्हणून मग मी ती तशीच ठेवली आहे. आणि मग स्वराला म्हटलं की चल आपण आहे ना आता डेकोरेट करूया. तर ती म्हटली मम्मा मी करते. म्हटलं ठीक आहे तू कर. तर तिला बघून आथांगला देखील उत्साह आला. आता एवढ्यात ना आथांग इतका हुशार झालाय ना, त्यालासुद्धा धार्मिक गोष्टीमध्ये थोडंफार पाठबळ द्यायची सवय लागलेली आहे. त्यातला होता होईल तेवढी तो मदत करतो आणि तो सुद्धा आमच्यासोबत इथे पूजा करत होता. तर स्वराने इथे पार्वती हळदीची बनवलेली आहे. आता सध्या काय आहे ना, यूट्यूबवर सगळ्याच गोष्टी असतात. तर स्वराने हरतालिका म्हणजे काय सगळ्या गोष्टी यूट्यूबवरनं लर्न केल्या. मग तिचं चालू होतं. तर अशा पद्धतीने पूजा सुरू झाली. ओम नमः शिवाय म्हणायचं. ओम नमः शिवाय. ओके. तर स्वरा आमची शिकती आहे. चला आता मी पूजा करून घेते आणि मग तुम्हाला भेटते. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हे बोट वापरायचंय बघ, हे वाला परत लाव. अनामिकेनेच. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हां पिंडीला वा, इथे वा. तर आमच्या स्वराला मी दरवर्षी याच्यात सहभागी करून घेते. तिला सुट्ट्या देखील असतात. तुझ्या कपाळाला लाव. थांब मी लावते. हा इकडे बघा. हे बघा. आता म्हण रे ओम नमः शिवाय. अथांग अथू अथू ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. थांग असं म्हणतोय. खेळण्या यांनी काढल्या. मी जस्ट घर आवरलो होतं, म्हटलं पूजा करावी, पण काय आता चला आपल्याला फळं वगैरे व्हायचे देवाला नैवेद्य आणि पूजा करायची. आता मी पूजा करून झाल्यावर भेटते तुम्हाला. ओके. संपूर्ण आरती वगैरे झाली की मग भेटते, कारण मोबाईल पकडायला इथे घरात कोणी नाहीये. चला मित्रांनो, सगळंच तुम्हाला दाखवायचं असतं, पण अशा पद्धतीने आता मी पूजा करतोय बघा. अशा पद्धतीने पूजा मांडलेली आहे. आपली साधी भोळी भक्ती असते. चला स्वरा घे. ओम नमः शिवाय म्हणत ठेवायचं एक एक पाणी. चला बोला. ओम नमः शिवाय. इथे 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 व्हायचं, पिंडीवर व्हायचं. तर हे ॲज अ बेलाचं पान म्हणून आपण हे वाहत आहोत, कारण आता इथे बेलाचं पानच नाहीये. ओम नमः शिवाय. पूजा झालेली आहे. आता डेकोरेशनची तयारी करायची. उद्याच्या बाप्पाच्या आगमनाची तयारी करणार आहोत. तर हा संपूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपली साधी भोळी पूजा मी केलेली आहे. काही चुकलं असेल तर माफी असावी. चला तर मग भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.